ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचं समालोचन भाग 4. ज्ञानदेवांच्या टीकेतील वेगळेपणाचे आणखी काही मुद्दे आज पाहू व समालोचनाचा विस्तार आवर्ता घेऊ. टीकेतील वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण. ज्ञेयस्थ नित्य संन्यासी असं भगवंतांनी म्हटलं. ज्ञानदेवांनी नित्य संन्यासाची व्याख्या केली की आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी माझे अशी आठवण विसरणारा तो संन्यासी, मी माझे अशी आठवण विसरणारा तो संन्यासी अशी व्याख्या केल्यानंतर त्यांनी गृहाधिक आघावे ते काही न लगे त्यजावे असे म्हणून गृहस्थाश्रमात सुद्धा संन्यास कसा आचरता येईल त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे. मी माझे पण हे जणू अग्नीसारखे आहे. एकदा अग्नी पेटला की तो सारे काही धडाधड जाळून टाकतो. त्याप्रमाणे हे मी पण सर्वांची राखरांगोळी करते. पण एकदा ते लोपले की जणू काही अग्नीच विझला, सर्व वासना शांत झाल्या. मग हे राखेसारखे शांत झालेले मन संसारात राहिले तरी काही फरक पडत नाही. त्यांची ही गृहस्थाश्रमात आचरता येण्यासारखा संन्यास ही कल्पना अभिनव आणि क्रांतिकारी आहे. गुरुची आवश्यकता. या गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये गुरूंचे कार्य वर्णिलेले नाही, परंतु गृहस्थाश्रमात संन्यास आचरणे, कर्म करून नैष्कर्म्य करणे या गोष्टी श्रीकृष्णाने अर्जुनाला गुरुच्या भूमिकेवरून उपदेशलेल्या आहेत. गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय या गोष्टी सहज शक्य नाहीत याची ज्ञानदेवांना जाणीव आहे. त्यामुळे सर्व कर्मयोगाच्या साधनात ज्ञानदेवांनी गुरूंची आवश्यकता बोलून दाखवलेली आहे. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हारवनिया. तसेच अगा करीते न वीण कर्म, तेची ते नैष्कर्म्य, हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. कर्तेपणाचा अहंकार टाकून कर्म करणे ही गोष्ट सुद्धा गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय कळणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. कृतकृत्यता किंवा आत्मनिवेदन. कर्मयोगी मनुष्य कशा तऱ्हेने नैष्कर्म्य प्राप्त करून घेतो ते ज्ञानदेवांनी 11व्या श्लोकावरील टीकेत स्पष्ट केले. देह, मन, इंद्रिये व बुद्धी या सर्व पातळीवर कर्मे करत असता अहंकार सोडून ती केलेली असल्यामुळं त्याचे अंतर शुद्ध होते व नैष्कर्म्यता त्याला सहज प्राप्त होते. हे त्यांना उदाहरणासहित स्पष्ट करून सांगता आले म्हणून त्यांना कृतकृत्यता वाटलेली आहे. कारण आपण श्रीकृष्ण आख्यानाच्या मुळापाशी गेलो आहोत याची त्यांना जाणीव झाली. त्यांच्या आख्यानात शांत रसाचा ओघ वाहत होता. शब्दांच्या पलीकडल्या गोष्टींचे वर्णन त्यांनी केले. त्यामुळे साहजिकच त्यांना जी शांती प्राप्त झाली ती त्यांनी व्यक्त केली. आता शांत रसाचे भरिते सांडित आहे पात्राते, जे बोलणे बोला परवते बोलवले. जी स्थिती शब्दाने वर्णन करून सांगता येणार नाही त्या स्थितीचे वर्णन माझ्याकडून शब्दानेच केले गेले. म्हणून माझ्या चित्तरूपी पात्रात शांत रसाचे भरते येऊन ते बाहेर ओसंडू लागले असं ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे. व्याख्यानामुळे वक्त्याला प्राप्त झालेली शांती ही श्रोत्याच्याही अनुभवाला आली पाहिजे. श्रोत्याला ती केव्हा अनुभवाला येईल म्हणजे त्या व्याख्यानाचा अधिकारी कोण तेही त्यांनी सांगितलं आहे. एथ इंद्रियांचा पांगू, जया फिटला आहे चांगू, तयासीची आथी लागू परिसावया. ज्यांचा इंद्रियांविषयीचा पराधीनपणा चांगल्या तऱ्हेने नाहीसा झालेला आहे त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे. इंद्रियाधिष्ठित वृत्ती नसेल तरच ज्ञानदेवांना अनुभवास आलेली शांती श्रोत्यांच्या अनुभवास येणार आहे. ज्ञानदेवांच्या कथन पद्धतीतील वैशिष्ट्य आपण पाहू. माझ्या मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन अशी ज्ञानदेवांची 6व्या अध्यायात केलेली प्रतिज्ञाच आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता त्यांना मराठीत सांगायची आहेच, पण त्याचबरोबर अमृतालाही जिंकतील अशा अक्षरांची योजना करायची आहे. गीता श्रोत्यांच्या प्रचितीला आणून द्यायची आहे. अर्थातच श्रीकृष्ण वाणीचा अभिप्राय सांगण्याकरता प्रथम मोकळ्या आकाशात जी ही कथा झाली ती त्यांनी ऐकली व मग श्रोत्यांच्या पुढे मांडली. त्या वाणीतील अभिप्राय व्यक्त करत गेले.
जिथे सरळ अभिप्राय सांगता आला नाही तेथे त्यांनी उपमानांच्या सहाय्याने श्रोत्यांना अर्थ समजावून देण्याचा प्रयत्न केला व त्या अभिप्रायाला रूप दिले. एखादे जणू दृश्य चित्रच उभे केले. ज्ञानदेव गीतार्थ दोन प्रकारे स्पष्ट करतात. एक सौरसू करणे म्हणजे अभिप्राय व्यक्त करणे आणि दुसरा रूप करणे म्हणजे डोळ्याला स्पष्ट दिसेल असं दाखवणं. सौरसू करणे. प्रस्तुत अध्यायात 11व्या श्लोकात भगवंतांनी सांगितले की योगी लोक देह, मन, बुद्धी व इंद्रियांनी आत्मशुद्धीसाठी संग सोडून कर्मे करतात. ही वेगवेगळ्या पातळीवर होणारी कर्मे पाहताच ज्ञानदेवांना तिथे एक साधकाचा प्रवास दिसला. तो स्पष्ट करण्याकरता ज्ञानदेवांनी बालक म्हणजे देहाने होणारी कर्मे, स्वप्नस्थ पुरुष म्हणजे मनाने होणारी कर्मे, भूताने झपाटलेला पुरुष म्हणजे केवळ इंद्रियांनी कर्मे करणारा पुरुष व नैष्कर्म्यावस्था प्राप्त झालेला पुरुष म्हणजे बुद्धीने कर्म करणारा पुरुष अशा 4 प्रतिमा वापरल्या. श्लोकातील क्रम बदलून बुद्धीला शेवटचं स्थान दिलं. श्लोकात म्हटलं होतं की कर्मयोगी आत्मशुद्धीसाठी कर्मे करतात, पण ज्ञानदेव सांगतात जे बुद्धीची ठावून देही तया अहंकाराची सेची नाही म्हणून कर्म करिता पाही चोखाळले. त्याच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही अहंकाराचे स्मरण नसते, म्हणून अशा कर्माचे आचरण करीत असताही ते शुद्धच असतात असे समज. ते कर्मे करता करताच शुद्ध झालेले असतात, त्यामुळे ते नैष्कर्म्य प्राप्त झालेल्या पुरुषापेक्षाही मुक्त दिसतात. इथे ज्ञानदेवांनी श्लोकात सांगितलेले कर्म करण्याचे प्रयोजन सुद्धा उडवून लावलेले आहे. त्यांच्या मतानुसार कर्मयोगी आत्मशुद्धीसाठी कर्म करीत नाहीत, तर ते कर्म करता करताच शुद्ध होऊन जातात. दुसरा प्रकार आहे रूप करणे. रूप करणे हा शब्दप्रयोग ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी आलेला आहे. अहिंसा रूप की जैल, अज्ञान नाही कौतुके रूप केले निके. जे रूप करणे म्हणजे दृष्टीला स्पष्ट दिसेल असे दाखवणे. हे सर्व त्यांनी अरूपाचे रूप दाविनं अरूपाचे रूप दावण्यासाठी केलेले आहे. जणू चित्रपटाचे तंत्रच त्यांना अवगत होते. इंद्रियांपासून मिळणारे सुख किती क्षणभंगूर आहे हे स्पष्ट करण्याकरता त्यांनी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी, सांगई वात वर्षू आतपू धरे, ऐसे अभ्र छायाची जरी सरे, तरी त्रिमाळिके धवळारे करावी का, अशी उदाहरणे देऊन विषय स्पष्ट केलेला आहे. तसेच सर्पफणीची सावली उन्हाळ्याला सुखावह होईल का असा प्रश्न विचारून विषय सुखाचा धोकाही व्यक्त केलेला आहे. ते आनंदाचे अनुकर, सुखाचे अंकुर अशा उत्प्रेक्षाने ते इहलोकी मुक्त झालेल्या कर्मयोगी श्रोत्यांना दाखवतात. रूप करणे याची आणखीन 2 सुंदर उदाहरणे या अध्यायात आलेली आहेत. ज्ञानदेव प्राप्त पुरुषाचे वर्णन करत आहेत. तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळाशी विटला, तो घर रिघोनी वरिला शांती जगी, येरू कर्मबंधे किरीटी, अभिलाषाची या गाठी, कळासला खुंटी फळभोगाच्या. ज्ञान झालेल्या मनुष्याला शांती प्राप्त होते. ज्ञानदेव म्हणतात जणू शांती त्याला त्याच्या घरात घुसून वरते. इथे त्यांनी शांतीला एखाद्या स्वयंवराला उभी राहिलेल्या कुमारिकेसारखे प्रस्तुत केले आहे. उलट अज्ञानी मनुष्य हा गुरासारखा फळभोगाच्या दाव्याला बांधला जातो. ही 2 चित्रे त्यांनी केवळ वर्णे आणि खुंटी या 2 शब्दातून प्रस्तुत केलेली आहेत. रूप करणे याचे आणखी एक उदाहरण म्हणजे सांगाई कुमुद दळाचे निताटे, जो जेवीला चंद्र किरणे चौखटे, तो चकोरू काय वाळूवंटे चुंबितू असे. कमळाच्या पानावर शुद्ध चंद्रकिरणातून पाझरणाऱ्या अमृताचे भोजन करणारा चकोर ही स्वाद प्रतिमा त्यांनी दृश्य केलेली आहे. ज्ञानेश्वरीत 5व्या अध्यायात वापरलेली उपमानं. ज्ञानेश्वर हे कवी प्रकृतीचे तत्वज्ञ आहेत. नानाविध उपमाने वापरून विषय स्पष्ट करण्यात त्यांचा हातखंड आहे. ते विषय स्पष्ट करण्याकरता रूपके, दृष्टांत यांचा सढळ हाताने वापर करतात. एखादी उपमा देऊन अर्थाची उणीव राहिली तर दुसरी, तिने पूर्तता झाली नाही तर तिसरी, अशा दृष्टांत मालिका सादर करतात. उपमांचा जडाव चांगला जमेपर्यंत हे चालू राहतं. ज्ञानी लोक सर्व प्राण्यांच्या ठिकाणी अभेद पाहतात. हे स्पष्ट करताना त्यांनी भाग्य, विवेक, सूर्य, अमृत, चंद्र अशी 5 उपमानं वापरली आहेत. यातून ते ज्ञानी मनुष्य अद्वैत ज्ञानरूपी भाग्याने युक्त असतो. आत्मा अनात्म विवेक त्याच्या ठासून भरलेला असतो. ते ज्ञान त्याच्यामध्ये अद्वैत ज्ञानाचा सूर्यासारखा लख प्रकाश करते.
द्वैताची जाणीव विरून गेल्यामुळे अमृत पिऊन अमर व्हावे त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य अमर होतो आणि हे ज्ञान सूर्यप्रकाशाप्रमाणे लख प्रकाशित झालेले असले तरी चंद्रकिरणाप्रमाणे त्याला ते शीतल करते. अशा दृष्टांताने त्यांनी ज्ञानी मनुष्याची प्रतिमा श्रोत्यांच्या पुढे उभी केली आहे. विषयासक्त लोकांचे उपरोधिक वर्णन करताना त्यांनी पूय पंखीचे किडे, विषयरूपी चिखलातील बेडूक, भोगजळीचे जलचर असं म्हटलेलं आहे. इंद्रिय ग्राम, ग्रंथार्थदीप, साधू हृदय राऊळ, मनोरूप पट, यमनियमांचे डोंगर, अभ्यासाचे सागर अशी अनेक रूपके वापरून श्रीकृष्णांचा अभिप्राय श्रोत्यांच्या हृदयात बिंबवला आहे. परचित्त लक्षणांचा रावो, औदार्याचा कुरुठा अशी श्रीकृष्णांसाठी संबोधने तयार करून आपल्या मनातील श्रीकृष्णांच्या बद्दलचा भावही व्यक्त केला आहे. ज्ञानदेवाने समकालीनांना उपदेशही केलेला आहे. ज्ञानदेवादी भावंडांना समकालीनांकडून फार त्रास झाले. आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी जरी कुठेही कटुवचने उद्गारली नसली तरी तत्कालीन समाजाला विवेक शिकवण्याचे काम त्यांनी ज्ञानेश्वरीमधून केलेले आहे. भगवंत म्हणतात, ईश्वर हा करता नाही, कोणाचे पापपुण्य घेत नाही. ज्ञानदेव सांगतात, तो मूर्तीचेनी मेळे, तो मूर्तची होऊन खेळे. मूर्तींच्या मेळाव्यात तो मूर्त होऊन खेळतो. मूर्तींचा मेळावा म्हणजे सर्व सगुण रूप, तिथं तो सगुण होऊन क्रीडा करतो. तो सृजी पाळी संहारी, ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञानगा अवधारी पंडुकुमारा. पण म्हणून तो उत्पन्न करतो, पालन करतो, संहार करतो हे जे लोक म्हणतात ना, ते केवळ अज्ञान आहे. संन्यास, नैष्कर्म्य, शारीरिक कर्म, मानसिक कर्म, ऐंद्रिय पातळीवर व बुद्धीच्या पातळीवर होणारे कर्म त्यांनी सुटसुटीत व्याख्या करून दृष्टांतांनी समजावून सांगितलेलं आहे. एकूण ज्ञानदेवांच्या विवेचनातील अभिनवता, काव्यगुण आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाहीत. आज 5वा अध्याय पूर्ण होत आहे. आता उद्यापासून आपण 6व्या अध्यायाकडे वळूया. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु.